नमस्कार. आज आपण पारसोनी तहसील, नागपूर जिल्हा पारसोनी तहसीलमध्ये पारडी या गावामध्ये आहो. पारडी गावातील शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी आपलं मातोश्री कंपनीचे प्रोडक्ट वापरून घेतले होते आणि त्याला काय रिझल्ट भेटले हे आपण स्वतः द्यायला विचारूया. भाऊ नमस्कार. तुम्ही जे प्रोडक्ट वाटले तुम्हाला का फरक आहे याच्यावर सांगा. फरक पडला. पाणी ओललं लहान ह्या होता चना. हां. त्याला पाणी ओलल्याच्या बाद 8 दिवसानं पाणी ओललं तर डुकरानं लगेच नुकसान केली होती म्हणा. तर जो फवारा मारला तेव्हापासून लय फरक पडला ना. आता चनाही मस्त आहे, एक नंबर. चला मस्त. का वापरलं फवारणीमध्ये तुम्ही ना? हे कृषी अमृत हां. आणि निंबोली अर्स. अच्छा. तर किती दिवस झाले तुम्ही वापरलं? झाले आता 10 दिवस. 10 दिवस झाले. 10 दिवस. माराच्या पहिलं तुमचा चना कसा होता? पिवळा सर होता पुरा. पिवळसर होता. म्हणजे पुरा पिवळा पडला होता. आता पुरा काळा भोर चांगला चना आहे, एक नंबर. आता चांगला चना आहे. वाळतीवर बी आहे आणि चांगलं झाड बी बनलं मस्त. झाड बी बनलं. आणि डुकरही नाही आहेत. म्हणजे डुकरापासून तुम्हाला का फायदा वाटला याच्यावाला? डुकरापासून लगेच फायदा आहे. म्हणजे पहिलं तुमच्या चना डुकरामुळे का नुकसान होत होते? साले अरे पुरा पाणी ना असे घुमत होते साले ना, इथून उकरला लगेच. आता जेव्हापासून फवारा तेव्हापासून मी वावरतही नाही येत. अच्छा. हो. म्हणजे वावरात नाही आले तरी तुमचं हो. नुकसान काही नाही झालं. काहीच नाही. आणि तुम्हाला घेंगरामध्ये काय वाटते? घेंगर फुलबार घेंगरामध्ये? पहिलं तुम्ही म्हणलं एवढा चनाही नाही येणार. अच्छा. 2-3 पोते होतील. आता तर 10 पोत्याचा भरोसा आहे पूर्ण. किती जागा आहे तुमचीवाली? पाऊण एकर. पाऊण एकट आहे. तर पाऊण एकटामध्ये तुम्ही ना पहिलं किती अंदाज होता तुमच्या, आता फवारणी मारल्यानंतर किती अंदाज आहे? होता 4-5 पोत्याचा. अच्छा. आता 10 पोत्याचा आहे. 10 पोत्याचे आहे. आणि झाडामध्ये तुम्हाला काय वाटते फरक ब्रँचेसमध्ये वगैरे? झाडामध्ये लहान लहान झाड होते. माराच्या पहिलं? हो. आणि पटला होता. आता पुरा फळला ना, वाढलाय बी ना. वाढ सामोर आहेत, फुलं गी लगेच आहे ना. आता म्हणजे नाही पकडला तरी फुल वाढ जास्त काय. फुलवाढ जास्त आहे. हा. आणि जो पाटाचा भाग तुमच्या पिवळसर पडलेला होता तिथं काय फरक वाटते तुम्हाला आता फवारणी मारल्या? फरक पडते. किती पिवळा होता आणि पूर्ण असा वाढल्यासारखा, पण लगेच फरक पडला आता. म्हणजे जो पाटाचा भाग तुम्ही गेला होता म्हणून सोलला होता, हो. हे फवारणी मारल्यानंतर तिथं काय वाटतं तुम्हाला? लय फरक पडला. लय फरक पडला. लय फरक पडला. तर म्हणजे तुम्हाला चण्यासाठी याचे रिझल्ट चांगले भेटले सरासरी. म्हणजे उत्पन्नात फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? फायदा आहे. तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्यायला मातोश्री कंपनीबद्दल आणि कृषी अमृत निंबोडी अर्काबद्दल? सांगून नाही राहिले. वापरायला पाहिजे ना? वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. आणि तुम्हाला किमतीमध्ये काय वाटलं बाकी मार्केटच्या किमतीमध्ये याच्या किमतीमध्ये? बरी आहे, किंमत बरी आहे. किंमत जास्त महाग नाही झालं तुम्हाला? किती रुपयाला पडलं तुम्हाला कृषी अमृत? हे पडलं आपल्याला 700 रुपये 1 हा. लिटर. हां. आणि ह्या पडला 300. 300 अर्धा लिटर? हा. अर्धा लिटर. अर्धा म्हणजे तुम्हाला 5 पंप लागत होते त्या टाइम? पंपावर 5 पंपाच्या. पाऊण एकर. अच्छा. तर तुम्ही आता नेक्स्ट फवारणी घेणार आहात का इथं अजून एक? नाही, आता नाही. आता बस झाला. आखरी? हा. आता पुढच्या वर्षी पुरा भरून राहील चना तेव्हा. तवा पुरा. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी 100% शुअर झाले का वापरान बा आता? पुढच्या अच्छा. वर्षी. अच्छा. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि भाऊनं आपल्याला टाईम दिला त्याबद्दल बी त्यांचे धन्यवाद. मी मातोश्री कंपनीबद्दल भाऊनं प्रोडक्ट वापरून घेतले त्याबद्दलचे खूप खूप धन्यवाद मागतो.